हॅलो गाईज, नमस्कार. तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी मस्तपैकी रेसिपी घेऊन आली आहे. आता बरेच दिवस झाले मी रेसिपीचा व्हिडिओ टाकला नाही, कारण की आता मध्ये गावी होते. तुम्ही माझे गावाकडचे ब्लॉग पण बघितले असेल दिवाळीचे. तर आता म्हटलं आता दिवाळी झाली म्हणजे तसं दिवाळी महिनाभर असतेच. तर मग आता आम्ही गावावरून आलो आहे. तर म्हटलं आता रेसिपी आता बनवायला पाहिजे, कारण की बरेच दिवस झाले माझी रेसिपी पडलेली नाही आहे. सगळे ब्लॉग आहेत माझे गावाकडचे. तर चला आता एक मस्त बनणार रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली मी. तर चला जास्त वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीकडे वळूया. तर गाईज, आता आजची रेसिपी आहे बाजरीच्या भाकरीपासून लाडू. कदाचित ही रेसिपी म्हणजे ही रेसिपी माहीत असेल बहुतेक जणांना, पण तरीही मी त्यासोबत शेअर करणार आहे. पण खूप जण कमी असेल की त्यांना माहीत नसेल हे. तर मी बाजरीचं पीठ घेतलं मी. आता मी हे बघा, म्हणजे हे लाडू फक्त बाजरीच्या भाकरीचंच होतात, आणि ते पण एकदम गरम गरम. असं नाही की आपण करून ठेवायचं मग आरामात बनायचं, अजिबात नाही. जेव्हा ती भाकर गरम असते तेव्हाच ते लाडू बनवले जातात. तर आता पहिले आपण भाकर बनवून घेऊ. आता मी तवा तापत ठेवते आणि आपण हे पीठ मळून घेऊ. थोडं काढून घेऊ. थोडं ऐकायला वेगळं वाटतंय भाकरीपासून लाडू. माझ्या लहानपणी माझी आई हमेशा मला असे लाडू बनवून द्यायचे. माझ्या मुलाने अजून खाल्ले नाही येते असे, फर्स्ट टाईम बनवते मी. जसे आपण भाकर बनवतो सेम तसेच बनवायचे. आता लाडू बनवायला मी गुळाच्या ऐवजी साखर वापरणार आहे. म्हणजे असं आता माझ्याकडे गूळ नाही आहे म्हणून आता मी गुळच घेतला असता. गुळात अजून छान होतात. सकाळच्या वेळेस नाश्त्याला पण एकदम भारी आहे, एकदम पौष्टिक लागतात हे लाडू. लहान मुलांना तर तुम्ही नक्की करून द्या. आता मी 2 भाकरी तर एवढं पीठ मळलं आहे. सकाळच्या घाईमध्ये झटपट होणार आहेत. तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता, कारण की मी स्वतः डब्याला न्यायचे. लहानपणी माझी आई स्वतः द्यायची. मला सुरुवातीला आवडत नव्हते, पण हळूहळू ते मला खूप आवडायला लागले. मी कधी अजूनसुद्धा गावी गेले ना तरी मी आईला पहिले सांगते की आई लाडू असे बनवून दे म्हणून. आणि मी आज ट्राय करते. दोन होतील याचे. तर आपण एक साईडला ठेवलं. थोडं पीठ घेऊ. तिकडे आपला तवाही तापतो. काही जण काही जण वाटत असेल की हे लाडू चांगले लागतात. खूप छान लागतात, खूप मस्त लागतात. तुम्ही हे नक्की एकदा ट्राय करा. तर आपली एक भाकर झाली. माझ्या भाकरी छोट्या असतात, जास्त मोठ्या नाही बनवत मी. पाणी लावून घेऊ. आता जशी ही बनवली तशी ही दुसरी पण बनवून घेऊ. दुसरी पण भाकर रेडी आहे, बघू शकता. आणि बघा ही पहिली. मला जसं मग सांगितलं, भाकर गरम असतानाच आपण लाडू बनवायचे, कारण ते गरम गरमच वळले जातं. आता दुसरी भाकर झाली की आपण लगेच लाडू बनवायला घेऊ. भाकर रेडी आपली, बघू शकता, आणि गरमच आहे. आता या भाकरीला आपण एकदम बारीक तुकडे करून घेऊन होतो असे.
एकदम बारीक करायचे. दोन्ही भाकरींचं आपण असंच करायचं आहे. आपण करून घेऊ. तर आपलं भाकरी पूर्ण बारीक करून झाली, बघू शकता. अशीच बारीक करायची आपल्याला. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे साखर. तसं तुम्हाला जसं की मागाशी सांगितलं की गोड नाही आहे, गोळात अजून चांगले होतात. बारीक करून असंच टाकायचं. तर मी टाकणार आहे साखर. गोड तुमच्यावर आहे किती गोड करायचं आहे ते. जास्त नाही टाकायचे. आणि याच्यात टाकायचं आहे वरतून तेल टाका, तूप टाका. तर माझ्याकडे तूप आहे, ते टाकते मी. गरम करून घेतलं आहे. तेल टाकलं तरी चालेल, काही हरकत नाही आहे. तूप सगळ्यांकडं असेल असं नाहीच आहे. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला, की जेणेकरून जे तूप आणि जे साखर आहे पूर्ण आपल्या भाकरीला लागली पाहिजे. तर एवढं पूर्ण आपली साखर तूप लागले. तूप जास्त टाकणं, 1 ते 2 चमचे. तर हे बघा आता हे बघा, जसं तुम्हाला मी सांगितलं, आपण गरम गरम याचमुळे करायचं आहे की थंड झालं आपण लाडू वळत नाही. तर हे आपले डाळीच्या भाकरीचे लाडू. गावाला असं भरपूर ठिकाणी लोक करून खातात आणि चांगलंही असते. सकाळी सकाळी असं दुसरं काही खाण्यापेक्षा हे असे गरम गरम भाकरीचे लाडू करून तुम्ही खाल्ले अतिउत्तम. आणि याने पटकन म्हणजे असं पोट पण भरतं लगेच. तर 4 ते 5 छोटे मोठे झाले. छोटा आपले सगळे लाडू रेडी आहे. तर हे बघा आपले लाडू रेडी आहे. छोटे मोठे झालेत, काही हरकत नाही, ते खायचेच आहेत. अजिबात मोडत नाही, बघू शकता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडल्यास लाईक करा. मला हा व्हिडिओ, ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि मला तरी वाटतं आहे की तुम्ही एकदा हे नक्की ट्राय करा. का एकदम सिंपल आणि सोपी आहे. सकाळी घाईघाईमध्ये तुम्ही नाश्ता पण एकदम बेस्ट आहे. डब्याला पण तुम्ही देऊ शकता लहान मुलांना. खूप छान आहे. आणि सांगितलं तुम्हाला साखरेच्या वेळी तुम्ही गुळही वापरू शकता. गुळ वापरता अति उत्तम, खूप छान लागतात. माझ्याकडे गुळ अवेलेबल नव्हतं म्हणून मी साखर वापरली. तुम्हाला हा व्हिडिओ, ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.